सर, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील अशा पद्धतीची एकाबद्दल चर्चा सुरू झाली. मात्र आज गिरीश महाजन यांनी असं वक्तव्य केलं की ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही महिने लांबू शकतात. नाही, सुप्रीम कोर्टामध्ये हा निर्णय झाला तो ओबीसीच्या संदर्भात भांटिया कमिटीचा विषय होता आणि आहे ती स्थितीच तेव्हा. आणि निवडणुका घ्या आणि निवडणुकीनंतर भांटिया समितीच्या विषयासंदर्भात जो निर्णय होईल तो लागू राहील असं सुप्रीम कोर्टानं म्हणलंय. त्याचबरोबर ओरली सुप्रीम कोर्टानं असं म्हणलंय की काही कारणास्तव निवडणुका पुढे गेल्या असतील तर निवडणूक आयोगानं आमच्याकडे यावं, त्याला मुदतवाढ करण्यासंदर्भातला एक संकेत दिलेला आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती आपण सगळे जाणतो आहोत आणि एका वेळी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद या निवडणूक आयोग घेऊ शकतं का, हा एक साशंकता आम्हा पक्षांच्या मध्ये आहे. आणि म्हणून मला वाटतं शासनानं या संदर्भात काय भूमिका घेणार आहेत सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर नंतर, मला वाटतं सर्व पक्षांना शासनानं बोलवावं, चर्चा करावी. शेवटी या निवडणुका सगळ्या पक्षांसाठी महत्वाच्या आहेत आणि नेमकं शासनाचं धोरण निवडणूक आयोगाबरोबर काय असणार आहे हे थोडं स्पष्टता आणली तर क्लॅरिटी येईल. यावेळेस या अगोदर सुद्धा अनेक वेळा ह्या निवडणुका कशा लांबण्याचा प्रयत्न कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून झालेला पाहायला मिळाला. गिरीश महाजन यांचं वक्तव्य त्याचा एक भाग म्हणता येईल का, कसं का कसं असेल तर मग का नाही, मला नाही वाटत. आता सुप्रीम कोर्टानं क्लिअर कट मॅन्डेट दिलेला आहे. आता शासनाला निवडणुका कुठल्याही कारणास्तव पुढे ढकलणं शक्य होणार नाही. ओबीसीच्या संदर्भातली याचिका होती, त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टनं ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत. तेव्हा मला वाटत नाही इच्छा असली त्यांची, कारण की एकूणच कारभार एवढा वाईट चाललेला आहे सत्ता आल्यापासून, त्यामुळे जनमत मिळेल का नाही ही शंका महायुतीला आहे. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं निवडणुका घ्याव्याच लागतात. खरं तर महाराष्ट्रामध्ये बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येणार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर बसले होते, चर्चा देखील त्यांनी केली. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकाकी पडलाय असं म्हणायचं. आदरणीय पवार साहेब हे इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आहेत. ज्यावेळी इंडिया आघाडीची स्थापना या देशामध्ये लोकसभेच्या आधी झाली त्यामध्ये प्रमुख वाटा आदरणीय पवार साहेबांचा राहिलेला आहे आणि म्हणून मला काय यामध्ये कुठली तथ्य या गोष्टीचं या ठिकाणी वाटत नाही. कारण की एक भूमिका घेऊन आदरणीय पवार साहेब लढलेले आहेत. राष्ट्रवादीचं चिन्ह जाण्यापर्यंतचा हा लढा त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये दिलेला आहे. त्यामुळे मला या बातम्यांमध्ये किंवा या चर्चेमध्ये फार तथ्य वाटत नाही. राज्यामध्ये काँग्रेस असू दे, उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा राष्ट्रवादी असेल, महाविकास आघाडी म्हणून आतापर्यंत आम्ही एकत्रितपणे काम केलेलं आहे आणि पुढे यात कुठली अडचण येईल असं मला तर काय वाटत नाही. आणि कार्यक्रमाचं म्हणलं तर अनेक सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही सगळे एकत्र असतो, त्यामुळे सहकाराचा कार्यक्रम आणि राजकीय याचा कुठं संबंध जोडणं संयुक्तिक राहणार नाही. भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धविराम त्यावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्याच प्रक्रियेवर शंका व्यक्त केली आहे. दाल में कुछ काला आहे की अशा पद्धतीने प्रश्न त्यांनी शंका उपस्थित केली. नाही, आमचे नेते आदरणीय राहुलजींनी मोदी साहेबांना पत्र लिहून सांगितलेलं आहे की या सगळ्याची चर्चा होणं गरजेचं आहे. तुमची जी भूमिका आहे ती भूमिका पार्लमेंटच्या माध्यमातून देशामध्ये आली पाहिजे. कारण की हा सीज फायर झाला तो दुर्दैवानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केला, म्हणजे आमच्या देशातल्या पंतप्रधानांनी तो जाहीर करणं अपेक्षित होतं. आणि म्हणून आम्ही काँग्रेस पक्षानं पहिल्यापासून भूमिका स्ट्रॉंग घेतलेली आहे की पाकिस्तानच्या या कारवाई झाली पाहिजे ही भूमिका घेतली आणि सरकारच्या पाठीशी आहोत हे ऑल पार्टी मीटिंगमध्ये काँग्रेस पार्टीनं स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून आता आम्ही मागणी केलेली आहे की एक अधिवेशन बोलवा आणि त्याच्यावर या सगळ्या गोष्टीची चर्चा होऊ शकेल.